बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अनिल भालेराव लिखित कथा सावकार. काळा कुळकुळीत कृश शरीर, गालफळं बसलेली पण डोळ्यात तरतरी, गुडगावर पांढरं धोतर पण काळं कुट्ट झालेलं, सदराही काळा झालेला, पेहरावाने गरीब पण मनाने सावकार. गोंधळ्याचा हा माणूस अख्ख्या गावात त्याला लोक सावकारच म्हणायचे. पहाटेला कासराभर दिवस आला की सावकार खाटेवरून उठायचा. अंगाला पाणी नाही की ढुंगाला पाणी नाही, पण कोळशाने दात घासून गुळाचा चहा पिऊन तगड्या पैलवानासारखा होऊन नागड्या पायांची स्वारी गावाकडे वळायची. तसं गावही त्याचीच प्रतीक्षा करत असायचं. गावातलं एक एक ढोर तो जमा करून गावाबाहेरच्या खळ्यात जमा करायचा. त्याचा पोरगा गोकुळ डोळे चोळत लाकडावर बसून त्यांच्यावर लक्ष ठेवत बसायचा. पुन्हा गावात तो जाऊन ढोर आणायचा. हा त्याचा रोजचा सकाळचा धंदा होता. कोणीतरी लावून बोलायचं, काय रे सावकार, कवा घेऊन जाशील रे गवार? 10 तर वाजून गेलं. काय करू भो, समद एकट्यालेच करणं पडतं. तो पोरं आहेत ना, ऐकतील तर ना भो. असं म्हणत सावकाराने गावात जाऊन गायी घेऊन याव्यात. ताठ करण्याचा हा माणूस दारू कधी नाही प्यायचा, पण विड्या दिवसभर फुकायचा. त्याचे ओठ करपून गेले होते, नाहीतरी तारुण्यही करपूनच गेलं होतं. अख्ख्या गावाचं गव्हार तो ओवायचा. पण त्याची 2 पोरं मात्र झोपड्यात अनाथपणे बसलेली असायची ती संध्याकाळपर्यंत. त्यांची माय गोकुळ्या 1 वर्षाचा असताना वारली होती. पार्वतीबाई सावकाराची बायको. नवऱ्याच्या भाकरीला चटणीची साथ ती देत होती. 18-20 दारिद्र्य असणाऱ्या त्या घरात नवरा गवार सांभाळण्याचं काम करीत असे, तर पार्वतीबाई वावरातलं काम करीत असे. संध्याकाळच्या स्वयंपाकाला ती कुपाटने काड्या जमा करीत असताना जाळ्यातल्या नागाने तिला दंश केला. एकटीच ती तडपडत रात्रीपूर्वीच्या काळोखात मरण पावली होती. गवार गावात सोडून सावकार झोपड्यात आला. तेव्हा त्याला कळालं की पार्वती अजून वावरातून आली नाही. तो रानात परतला. 2-4 बायकांनी माणसं काहीतरी घेऊन येताना दूरवर त्याला दिसली. जवळ येताच त्यानं त्या मजुरांना ओळखलं. एक बाई म्हणाली, झऱ्यावरच्या वावरात पडली होती, तोंडाले फेस आला होता, वाटतं लई टाइम झाला. सावकार पार्वतीकडे पाहत होता. त्याला कळालं होतं चाक निखळून पडलं होतं. दुःखाचा डोंगर मनात ठेवून गावकऱ्यांसोबत झोपड्यात आला. तेव्हापासून तो एकटाच संसाराची झुंज देत होता. त्या दिवसापासून हिरामन केवट्याने म्हणजे सावकाराने आंघोळच करायची सोडली होती. कपडं धुणं बंद झालं होतं. तेव्हापासून तिल तिल तो करपत होता. पोरं लहान लहान होती. सावकारच मग त्यांची आई झाला होता. कामावरून आल्यावर चुलीत घुसत होता. लाल जर्द चटणी आणि शिळी पाकी भाकरी बांधून तो दिवसभर ढोरांच्या मागे मागे फिरायचा. किमान 150 ते 200 गायी तो सांभाळत होता. संध्याकाळची वेळ असेल, काळोख पडला होता. सगळ्या गायी घरी पोचल्या होत्या, पण जानू धनगराची गाय घरी आली नव्हती. सावकाराने ढुंगण टेकलंही नसेल तेवढ्यात तो म्हणाला, ओ सावकार, अरे मही गाय नाही आली भो. काय, तुही गाय तर होती गवाऱ्यात संध्याकाळी, मले काय येड भरलं का रे भो? पाहतोय रे भो. सावकार रानातून आला तसाच रानात परतला. बरड अन्नाचं शिवार पाहतो गायरानात गेला, पण त्याला गाय काही दिसेना. रानात रातकिडे किर्र किर्र करीत होते. दिवस काळोखाचे होते. पांढरी पायवाट सोडली तर काहीच दिसत नव्हतं. त्यातून कुठेतरी
गाड रस्त्यावर बैलगाडीचा आवाज यायचा. सावकारला वेळी अवेळी रानात जावं लागायचं. त्याच्यातली भीतीच नष्ट झालेली होती. त्या दिवशी काय झालं त्यालाही कळालं नाही. सावकार टेकडीवर पोहोचला. रात्रभर तो त्या टेकडीभोवती फिरत राहिला. त्याला चकवा पडला होता. असं त्याला कितीतरी वेळा घडलं होतं. त्याला माहिती होतं की या बाजूला चकवा पडतो. पहाड झाली तेव्हा त्याला गाय काटेसावराच्या झाडाखाली बसलेली दिसली. गाय डोळा चुकून एखाद्या जाळ्यात गेली की ती परतायची नाही. तेव्हा रात्री अपरात्री गायीचा मालक त्याच्याकडे यायचा. तेव्हा जीवाची पर्वा न करता गाय शोधून तो आणायचा. सावकाराचं अख्खं आयुष्य गेलं असेल, पण त्याने पायात कधी चप्पल किंवा बूट घातला नाही. त्याचे तळ पाय म्हणजे कुरपांचा आगार. कित्येक काटे त्याच्या पायात खुडले होते. बाभुळाचे, हेखंडाचे, एडी बाभुळीचे, बोरीचे, काटे सावराचे कितीतरी काटे त्याने पायात खुडताना पाहिले. आणि त्याच काट्यांनी त्याने काटेही काढले होते. फारच काटा आतवर असेल तर बिबाचे चटके तो पायाला द्यायचा. वेदना थांबायच्या. काळ्या कुळकुळीत हातापायावर कितीतरी ओरखडे पडायचे. त्याचं त्याला भानही राहत नव्हतं. ऊन म्हणजे त्याला कचरा वाटायचा. भर उन्हात ढोरांच्या मागे उभा असायचा. पडत्या पावसात गाड रस्त्याने गुरं घेऊन जायचा. तेव्हा त्याचे पाय पोटरीपर्यंत चिखलात फसत. चिखलातला एखादा काटा त्याच्या पायात शिरायचा. बारीक आणि कुचीदार मुरूमही त्याच्या पायात घुसायचा. पण सावकाराने कधी सुट्टी घेतली नाही. पावसाच्या दिवसात थोडासा सहारा म्हणून सावकारानं गोंट अंगावर घ्यायचा. तरी तो चिंब भिजायचा. पण गोंट काही सोडत नव्हता, कारण त्यात एक वेगळीच ऊब त्याला मिळत होती. उन्हाळ्यात ऊन मी म्हणत असायचं. अशाही वेळी तापलेल्या मातीवर हा सावकार नागड्या पायाने चालायचा. त्याचे तळ पाय काळे कुट्ट आणि त्यांना घट्टे पडले होते. त्यामुळे त्याच्या पायांची संवेदनाच हरवली होती. बैलाच्या खुरासारखे त्याचे पाय झाले होते. एखादी गाय फार वढाय असायची. जर तिचं बिनसलं ना तर ती अख्ख्या गायरानात पळत सुटायची. तेव्हा मग सावकाराचे हाल व्हायचे. कपाशीच्या वावरात जाईल या भीतीपोटी तिला आवरायला सावकार जायचा. तेव्हा ती हाती लागत नसायची. अख्खं गायरान ती त्याला फिरवायची. 2-3 माणसं त्याच्या मत्तीला धावून आली की मग ती सापडायची. दिवसेंदिवस त्याच्या गवारात गायी वाढत होत्या. प्रत्येक गाय माणसाच्या स्वभावासारखी मारकी, शांत, वढाय, प्रेमळ असे विविध पैलू गायीच्या ठायी असत. दुपारी झऱ्यावर सावकार गायींना न्यायचा. गायी वडाच्या झाडाखाली रवंत करत बसायच्या, तर काही उभ्या राहायच्या. आपली चटणी भाकरी सोडून सावकार खडकावर बसायचा. काही गायी सावकाराजवळ येऊन बसायच्या. सावकार मुद्दामहून जास्तीच्या शेळ्या भाकरी कमरेला बांधून आणायचा. त्या तो गायींना द्यायचा. सावकार त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवायचा. त्याशिवाय त्या दूर जाऊन बसतच नव्हत्या. एके दिवशी सावकाराचा जवळचा नातेवाईक वारला. भोयाचा राजा आणि चौधराच्या कल्ल्याला त्याने गव्हारं घेऊन पाठवलं. गायरानात गायी चरायला तयार नव्हत्या. त्या राजा आणि कैल्याकडे खालीवर पाहत होत्या. त्या हंबरत होत्या. त्यांना त्यांच्या हंबरण्याचा अर्थ कळाला नव्हता. त्याने एका गायीवर काठी उगारली. गायीने राजाला उचलून फेकलं. तेव्हा कैल्याने त्या गायीवर आक्रमण केलं. तेव्हा त्यानं कैल्याला सुद्धा उचलून फेकलं. त्यांच्या झटापटीत गव्हारे बिथरून गेली होती. दोघांनी मिळून गायीवर आक्रमण केलं. तेव्हा त्या कुठे शांत बसल्या. कालची गोष्ट जेव्हा सावकाराला कळली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती गाय प्रेमळ होती. दुपारच्याला ती सावकाराच्या जवळ येऊन बसायची. तिच्या अंगावरचे वळ पाहून त्याने वळांवर हात फिरवला. तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सावकार कधी कधी महत्वाच्या कामानिमित्त गावाला गेला की त्याची कामाची जबाबदारी तेल्याच्या भाण्याकडे द्यायची. भाण्यावर जबाबदारी सोपवून सावकार गावाला जायचा. स्वतःच्या 2 गायी आणि सावकाराचं गव्हारं भाण्या सांभाळायचा. भाण्या महाविचित्र होता. भाण्या गव्हाऱ्याला झऱ्यावर न घेऊन जाता बरड्यावरच्या तलावाकडे दुपारच्याला घेऊन जायचा. तिकडे एकांत असायचा. गायी बिथरायच्या, पण भाण्या महावस्थात सर्व गव्हारं बरोबर खुट्ट्यावर आणायचा.
भाण्या आडदांड उंच वाढलेला, 4 भाकरी खाणारा, पण बुद्धीचा पत्ता नसलेला. भाण्याने एकदा गाईच्या मलभागाशी चाळा केला. गायीने त्याला उचलून फेकलं. भाण्या थोडीच हार घ्यायला तयार होता. त्यानं 2-3 गायींच्या गळ्यातील दावणाच्या दोरीनं गायीला बांधून अखेर तिच्यावर बलात्कार केला. तो सावकाराच्या अनुपस्थित हे उद्योग करायचा. बुधवारी आठवड्याच्या बाजाराला दुपारी सावकार गव्हारं भाण्याच्या ताब्यात देऊन गायीच्या मालकांकडे पैसा जमा करायला जायचा. तेव्हा भाण्याला आयती संधी मिळायची. भाण्या तसा गायींना परिचित होता, त्यामुळे भाण्या आणि गायीत संघर्ष सहसा उडत नव्हता. तसा भाण्याचा हा दोष सोडला तर भाण्या प्रेमळ होता. सावकारला गायीमागे आठवड्याला 2-2 रुपये मिळायचे. काही काही लोक सावकाराच्या भोळेपणाचा फायदा घेऊन पैसे देत नसायचे. तरी जेवढे मिळाले तेवढ्या पैशात तो बुधवारचा बाजार करायचा, आठवड्याची व्यवस्था करून ठेवायचा. आता प्रकाश आणि गोकुळ्या मोठे झाले होते. सावकार आता दोघांना गवाऱ्याच्या मागे घेऊन जात होता. तसा सावकार भाण्याला बजावून जायचा. अरे भाण्या, काय हे मुखचित्र? तुला शोभतं का रे असं कराले? तू माणूस ना, मग चांगलं वाग. भाण्या आपला हो हो करायचा. सावकार गेला की गायीचे पाय बांधून यथेच्छ मनाने संभोग करायचा. पुढे पुढे गायींनाही सवय झाली होती. आता गायीचे पाय बांधण्याचीही गरज पडत नव्हती. भागण्याचं वय वर्ष 30, पण त्याची अक्कल 10 वर्षाच्या पोरा एवढी होती. त्याच्याशी लग्न तरी कोण करणार? वयात आल्यापासून त्याने हा उद्योग आरंभला होता. कित्येकाने त्याचा उद्योग पाहिला होता. तेव्हा त्याने सावकारला सांगितलं, तो भाण्या मुक्या जत्रावांशी खेळतो. त्याले पहिले कामावरचा बंद कर, नाहीतर गाईच पाठवणार नाही आम्ही. नका पाठवू तुमच्या गाई, पण मी भाण्याला बंद करणार नाही. अरे तो कमी बुद्धीचा. शहाणी माणसं लपून छपून करतात ते चालतं. नाल्या खोऱ्यात लुंडका लुंडकी करतात ते चालतं. घरात असून दुसऱ्यांच्या भुगुण्यात डोसकं घालतात ते चालतं. तसा भाण्या तर कमी बुद्धीचा, सावकार म्हणायचा. तेव्हा लोक गप्प बसून त्याचे पैसे चुकते करायचे. सावकाराने गायींची रानातच बाळंतपणं केली. गाभण गायीला तो फार जपायचा, जशी काय त्याची लेक. सावकार गायींना सहसा मारत नव्हता. त्याच्या हाती काठी असायची, ते केवळ भीती दाखवायला. त्याच्या नुसत्या काठीच्या इशाराने गायी वागायच्या. दिवसभर गायी ओऱ्याने सावकाराला महिन्याकाठी थोडेफार पैसे मिळत असले तरी मालकाला दिवसाकाठी 2 ते 4 लिटर दूध मिळायचं. त्याचप्रमाणे शेतात राबायला बैल मिळायचे. सावकार मात्र आपला उपेक्षित राहिला होता. एखाद्या भल्या माणसाकडून कधी कधी सालनदारी म्हणून त्याला ज्वारीचं पोते मिळायचं. तर रानातल्या वावरातून येताना एखाद्या मालकाकडून भाजी घेऊन यायचा. संध्याकाळी घरी पोचल्यावर सावकार घरात पाय ठेवायचा. तोपर्यंत काळोख पडलेला असायचा. चिमणीच्या प्रकाशात 2 घास खाऊन तो गाढ झोपायचा. इतका की सकाळी उठल्यावर त्याला धोतर आणि गोधडी ओली ओली वाटायची. पोरं आता करती सवरती झाली होती. पक्या आणि गोकुळे आता सावकाराला मदत करत होते. तरी सावकार घरी बसत नव्हता. अजून त्यानं त्या गव्हाऱ्यात 50 ते 60 गायी वाढवल्या. जमलेल्या पैशातून त्याने अन्नाच्या काळीत एक तुकडा विकत घेऊन तो आता खरीपाच्या हंगामात शेती करत होता. पोरं मोठी झाली होती. पक्क्याने आता हायवे नाक्यावर टपरी टाकली होती. त्याला सावकाराची मक्तेदारी मंजूर नव्हती. सावकाराने अखेर त्याचं लग्न करून दिलं. लग्नानंतर 2च दिवसांनी पक्याने घर सोडून वेगळा संसार थाटला. सावकार मात्र शांत होता. सावकार म्हणायचा, पंख फुटली की असंच होतं. माणूस काय आणि पक्षी काय, दोघेही सारखेच. या परिस्थितीचा त्याच्या मनस्थितीवर अजिबात परिणाम झाला नव्हता. त्याचं नेहमीचं रहाट गाडगं सुरू होतं. त्याचे पाय चुकलेल्या बोंबीलावाणी झाले होते, पण थकले मात्र नव्हते. रोज किमान 10 किलोमीटर तो गव्हार घेऊन जायचा. वर्षातून 2 ते 3 दिवसांचा अपवाद सोडला तर गायी आणि त्याचा संबंध अतिशय घनिष्ठ होता. गायींना तो भेटला नाही तर त्याला चुकल्यासारखं व्हायचं. तर गायींनाही सावकार दिसला नाही तर गायी हंबरायच्या. आता गोकुळ्या सावकाराला मदत करीत होता. गोकुळ्याला बापाच्या उपकाराची जाण होती.
त्याप्रमाणे तो होताही प्रेमळ. गोकुळ्या बराच वेळा घरी राहिला की सावकारला आयती भाकर मिळायची. अरे गोकुळ्या, हाडाची काडी झाली बेटा, अख्खं आयुष्य गेलं. आता कुठे 2 घास तुझ्यामुळे मिळतात, लय बरं वाटतं बेटा. बाबा, मला माहिती आहे, गेल्या कित्येक सालापासून मी तुले पाहतोय हाडाची काढ करताना. बेटा, तू हे लग्न करून टाकू रे. पोरगी पाय रे भो, पण पक्या भाऊच्या बायकोवानी नको. आपण तिघं मिळून राहू आणि सुखाची भाकरी खाऊ. सावकाराचे आता बरे दिवस चालले होते. अशाच एक दुपारी तेल्याचा कैल्या, भोयाचा राजा आणि धनगराचा राम्या यांच्याबरोबर गोकुळ आणि सावकार यांनी जेवण केलं. गोकुळ्या जेवून सावकारला सांगून चिबडा आणायला लांबच्या शेतात निघून गेला. गायी बसल्या होत्या. सावकार गाढ झोपला होता. कैल्या आणि राम्याला सावकाराची खोडी काढण्याची हुकी आली. त्यांनी बसलेल्या गायी उठवल्या, हुसकावल्या. गायी पळत सुटल्या होत्या. गायींच्या दडदड आवाजाने सावकाराला जाग आली होती. त्याला कैल्या आणि राजाची खोडी समजली होती. तो कैल्यावर आणि राम्यावर भयंकर चिडला. तेवढ्यात गोकुळ्या समोरून आला. त्याने गायी अडवल्या. कैल्या आणि राम्या मात्र घाबरून झाडाच्या मागे लपले. कसं काय रे उठल्या गायी? ह्या पोराने उठवल्या. आपल्या बापाची टीर घेतात म्हणून गोकुळ संतापला. कैल्या लपलेल्या झाडाकडे क्षणाच्याही उसंत न घेता त्याने त्या दिशेने धाव घेतली. कैल्या पळू लागला. गोकुळ्याने कैल्याच्या दिशेने दांडका मारून फेकला. बरोबर तो कैल्याच्या पाठीत बसला. कैल्या विवळतच खाली बसला. लगेच गोकुळ्याने आपला मोर्चा रामाच्या दिशेने वळवला. त्याने दगड घेऊन राम्याला मारला. त्याच्या पाठीवर दगड बसला. तो विवळत खालीच बसला. अरे हो राम्या, माझ्या बापाला त्रास देतात का रे? नाही रे भो, हा कैल्या बोंबलत होता. साल्या, तूनच तर सांगले ना मला बोंबाललेले. गोकुळने दोघांना बदडून काढलं. त्या दिवसापासून कैल्याच काय सर्व गुराख्यांनी धसका घेतला होता आणि सावकाराची चेष्टा करणं सोडून दिलं होतं. सावकाराचं आता वय झालं होतं. सावकार खूप थकला होता. सावकार खाटीला लागला होता. गोकुळनं त्याची एवढी सेवा केली, त्याला कसलीही उणीव भासली नाही. एका रात्री सावकार गाढ झोपला होता. नेहमीप्रमाणे तो उठायचा, मात्र त्या दिवशी सावकार उठलाच नाही. तो गाढ झोपला तो कायमचाच. गोकुळच्या रूपाने पुन्हा नवा सावकार निर्माण झाला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.